वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्याकडे टाटा एस गाडी आली आहे, आपल्याला गिअर दांडक्याची बुशिंग टाकायची। ते कसे चला तुम्हाला दाखवतो। सर्वात प्रथम तुम्हाला बोनट काढायचं आहे, त्यानंतर मग तुम्हाला हे 13चा जो नट दिसतोय हे लूज करायचं आहे। असं नट साईडला घ्यायचं, मग तुम्हाला हे दांडकं बाहेर घ्यायचं आहे। त्याच्या मागं दिसतात ते 4 नट, वरती 2 नट आहेत, खाली सेम लेंथला 2 नट आहेत। हे आपल्याला ही वाटी बाहेर घ्यायची आहे। हे असं आपल्याला लूज करून घ्यायचे 4 नट। हे बघू शकता वाटी आपण बाहेर घेतली आहे। तसं तर सगळे बुश गेलेत, रबर पण गेला, बुश पण गेला आहे। हे आपल्याला नवीन टाकायचे दोन्ही बुश आणि रबर। आपण नवीन बुश आणलेत, आता हे नवीन बुश आपण लावणार आहे तिथं। पहिले एक बुश लावून घ्यायचा, दुसरा बुश आपल्याला वाटीमध्ये ठेवायचा। या वाटीमध्ये त्याला क्लीन करून घ्यायचं पहिले वाटी। आपल्याला वायसर टाकायचं, त्याच्यावर नंतर रबर लावायचं त्याचा। हे असं रबर लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ग्रीस लावून बुश टाकायचं आतमध्ये। मग आपल्याला या दांड्याला पण ग्रीस लावायचं, इथं पण आपल्याला ग्रीस लावून घ्यायचं दोन्हीकडं। या बुशला पण ग्रीस लावायचं आहे। मग आपल्याला वाटी अशी लावून घ्यायची आहे। मग याला नट लावून घ्यायचे आपले 10चे जे आपण काढलेले वरचे। वायसर टाकून आपल्याला 4 नट लावून घ्यायचे, फुल टाईट करायचे। मग असं नट तुम्हाला 4 नट फुल टाईट करून घ्यायचे। आपल्याला या दांडक्याचं पण बुश टाकायचं आहे। 13चा पण लूज करून आपल्याला हे बुश टाकायचे दोन्ही। हा नट पण तुम्हाला लूज करून घ्यायचा आहे। हे बुश होता, हे बुश पण आपल्याला नवीन टाकायचे आहेत। हे आपण आणले दोन्ही बुश, ते दोन्ही बुश आपल्याला लावायचे तिकडं। हे असं लावून घ्यायचं, मग आपल्याला बरोबर अटॅच करून बोल्ट लावायचं याचा। हे असं लावून घ्यायचं आहे, ह्याला नट लावायचं याचा 13चा वायसर सहित। आपलं गिअर दांडक्याचं बुशिंग टाकून झालं आहे। आपण आता बोनट लावणार आहे, त्याचे नट पण लावून टाकणार आहे। बोनटला 2-4 नट लावणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा।